मी तेजल चौकेकर खोत करिअरशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला विषय आहे म्युच्युअल फंड्स। तर सर्वसामान्य लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे या सगळ्याची माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत PPFAS चे म्युच्युअल फंड्स मॅनेजर अँड रिसर्च हेड रौनक ओमकार सर। सर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। धन्यवाद तेजल मॅडम, मला बोलवल्याबद्दल। नक्कीच सर, म्युच्युअल फंड्स बाबत आपल्या सगळ्यांना आपण अवेअरनेस आहेच, मात्र म्युच्युअल फंड्स बद्दल तुम्ही आम्हाला छान पद्धतीने मार्गदर्शन करणार आहात। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि नक्की काय असतं? सो गुंतवणूकदारांना, इन्व्हेस्टर्सना एक माहिती असतं की इन्व्हेस्टमेंट करतो आपण, आपले जे उत्पन्न असतं त्यातलं, तर जनरली रिअल इस्टेट किंवा फिक्स्ड डिपॉझिट किंवा गोल्ड, चांदी या गोष्टींमध्ये लोकांना माहिती असतं इन्व्हेस्ट करण्यामध्ये। पण म्युच्युअल फंड काय असतात, त्याच्यामध्ये इक्विटी काय असतं, शेअर बाजार काय असतं, हे लोकांना जनरली माहिती नसतं। तर म्युच्युअल फंड हे असं इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये लोकांचे पैसे एकत्र करून ती म्युच्युअल फंड कंपनी म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करते। आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात। एक इक्विटी असतो, एक डेट म्युच्युअल फंड असतो, किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड असतो, किंवा मल्टी ॲसेट, अशा विविध कॅटेगरी असतात। त्या कॅटेगरीमध्ये लोकांचे पैसे गुंतवले जातात। आता हे कसं वेगळं आहे फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा? जो फिक्स्ड डिपॉझिटमध्ये लोकांना बँकेकडे आपण पैसे देतो, पण याच्यामध्ये ही वेगळी कंपनी असते, जसे म्युच्युअल फंड कंपनी असते, आणि त्यांच्यामध्ये त्यांचे विविध स्कीम्स असतात। तर हे दोन वेगळे फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत। आणि लोकांना आधी जे म्युच्युअल फंड जे लोकांना माहिती नसतील, त्यांना जे ऑप्शन माहिती नव्हते, आता हा एक खूपच इम्पॉर्टंट ऑप्शन आपल्यासमोर आलेला आहे, जो फिक्स्ड डिपॉझिटच्या व्यतिरिक्त तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। आणि आपल्या ज्या शेअर मार्केटमध्ये जो वाढ होतो ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम, त्या शेअर मार्केटमध्ये तुम्हाला भाग घेता येतो म्युच्युअल फंडच्या प्रोडक्ट थ्रू। निश्चितच सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की लोकांचे पैसे एकत्र करून शेअर्स करून किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणं, हे कसं चालतं नेमकं? सो म्युच्युअल फंड कंपनी असते, त्यांच्याकडे बरेच ऑप्शन असतात स्कीम लॉन्च करण्याचे। काही म्युच्युअल फंडमध्ये इक्विटीमध्ये फक्त इन्व्हेस्ट करतात, म्हणजे जे शेअर मार्केटमध्ये व्यवसाय जे ट्रेड होतात स्टॉक मार्केटमध्ये, त्यांच्यामध्ये फक्त गुंतवतात, त्यांना इक्विटी म्युच्युअल फंड असे म्हणतात, ज्यामध्ये फक्त इक्विटीची गुंतवणूक असते। काही जे म्हणतात बॉन्डसारखे फंड आहेत, त्यांना डेट म्युच्युअल फंड असे म्हणतात, ज्याचं आपण कंपॅरिझन करू शकतो बँक फिक्स्ड डिपॉझिट बरोबर। आणि काही असे असतात जे हायब्रिड असतात, ज्यामध्ये बॉन्डमध्ये, कंपनीच्या डिपॉझिट्समध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि इक्विटीमध्ये पण करतात। तर हे जे 3 टाईपचे फंड्स असतात, ते जनरली सगळ्या म्युच्युअल फंड कंपनीजकडे असतात। निश्चित सर, मात्र भारतीय गुंतवणूकदारांना नेहमीच फिक्स गोष्टी आवडतात, मग म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक नेमकी त्यांनी का करावी? बरोबर। सो सगळ्यात ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असते की गुंतवणूक का करावी। आता फिक्स्ड गोष्टीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो, तेव्हा तुम्हाला गुंतवणूक करतानाच एक रिटर्न दिलेला असतो, की आता फॉर एक्झाम्पल फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवता, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला व्याज मिळणार आहे 6%, 7% गुंतवण्याकरता, आणि तुम्ही 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तुम्ही गुंतवलं असेल, तुम्हाला तेवढाच व्याज मिळणार। पण आपल्या गुंतवणुकीची जी वाढ होते, त्याची कॉम्पिटिशन असते महागाईबरोबर। आपण जेव्हा गुंतवतो तेव्हा इकॉनॉमीमधली महागाईसुद्धा वाढत असते। तर तुम्हाला 5 वर्षानंतर जी अमाऊंट हवी असेल, ती जर महागाईपेक्षा कमी मिळाली, तर ती नक्कीच तुम्हाला कमी पडेल त्यावेळेला गुंतवणूक करण्यासाठी। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महागाईला बीट करण्याचं, इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी जे प्रॉडक्ट असतात, ते साधारण इक्विटी लिंक्ड किंवा इक्विटी म्युच्युअल फंड लिंक्ड प्रॉडक्ट असावे, म्हणून ती एक गरज आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी। दुसरी गोष्ट अशी असते की लोकांचे जे लॉंगर टर्म गोल असतात, त्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला ऑप्शन निर्माण असतात। काही लोकांना जी मार्केटमध्ये वरती खालती होणारा उतारचढाव असतो, तो सहन होत नाही, म्हणून ते लोक फिक्स प्रॉडक्टकडे जातात। त्यांची जी रिस्क घ्यायची क्षमता असते ती कमी असते, म्हणून ते लोक फिक्स साईडला जातात। पण याचा असा अर्थ होत नाही की ते प्रॉडक्ट तुमच्याकरता ऑलवेज चांगलं आहे। त्याच्याकरता लोकांना 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। एक गोष्ट म्हणजे महागाईचं तुम्हाला बीट करायचं असेल लॉंग टर्ममध्ये, तर इक्विटी म्युच्युअल फंड प्रॉडक्ट्स जरा युजफुल असतात। दुसरी गोष्ट अशी असते की तुमचे जे ॲसेट्स असतात, ते तुम्हाला इक्विटीमध्ये किती ठेवावे, डेटमध्ये किती ठेवावे, हे जर तुम्हाला कळत नसेल, तर म्युच्युअल फंड तुमच्याकरता तो चॉईस करू शकतो। जे तुम्हाला स्वतःला समजत नसेल, तर ते एक म्युच्युअल फंड मॅनेजर्स आमच्यासारखे जे आहेत, ते चॉईस करतात। आणि तिसरी गोष्ट अशी असते की तुमचे जे गोल्स आहेत, ते गोल्स, काही तुमचे गोल्स असतील ते तुम्हाला एकदमच शॉर्ट टर्म असतील, काही गोल्स तुमचे असतील ते खूप लाँग टर्म असतील। उदाहरणार्थ, तुमची जर मुलं लहान असतील आणि त्यांचं शिक्षण जर कॉलेजचं असेल 18 वर्षानंतर, ती तर लाँग टर्मचा गोल आहे। तो लाँग टर्मचा गोल मीट करण्यासाठी जे इक्विटी म्युच्युअल फंड प्रॉडक्ट आहे, ते खूपच सोयीचं आहे।
बट तुमची शॉर्ट टर्म गोल असेल, तुम्हाला 2 वर्षामध्ये गाडी घ्यायची आहे, 2 वर्षामध्ये स्कूटर घ्यायची आहे किंवा घर घ्यायचं आहे, त्याकरता पण तुम्हाला म्युच्युअल फंड प्रॉडक्ट्स आहेत जे शॉर्ट टर्मसाठी असतात. सो तुमच्या प्रत्येक लाँग टर्म, शॉर्ट टर्म गोलसाठी विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला जास्त व्हरायटी मिळते इन्व्हेस्ट करायला. आणि जर फिक्स्ड डिपॉझिट वगैरे बँकेचे प्रॉडक्ट बघता तुम्ही, तिची लिमिटेड यूज येते, कारण त्याच्यामध्ये महागाई तुम्हाला बीट करता येत नाही. बरोबर सर, आताच तुम्ही म्हणालात की म्युच्युअल फंड्समध्ये या पद्धतीचे फायदेच होतात. मात्र ह्या सगळेच फायदे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तर म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचताय? सो म्युच्युअल फंड कंपनी जेवढ्या आपल्या आहेत, 50 आपल्या इथे म्युच्युअल फंड कंपनी आहेत आपल्या देशामध्ये, तर सगळ्यांचेच मार्केटिंगवर चालू असतं. पण आय थिंक सर्वसामान्य माणसासाठी आत्ता जेवढी माहिती अवेलेबल आहे तेवढी मे बी 10-15 वर्षापूर्वी नव्हती. सो आता यूट्यूबद्वारे किंवा बरेचसे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहेत, त्या लोकांनी एवढी ही कॉन्सेप्ट लोकांना एक्सप्लेन केलेली आहे की जरी कोणाला प्राथमिक शिक्षण जरी हवं असेल म्युच्युअल फंडबद्दल, तर त्यांना लगेच मिळू शकतं. पण याचा असा अर्थ होत नाही की तुम्ही लगेच एक्सपर्ट बनता. याचा असा अर्थ होत नाही की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये पाय आपण टाकावे, थोडंसं लोकांनी इन्व्हेस्ट करावं. मे बी 5-10% तुमच्या उत्पन्नामधले तुम्ही गुंतवता म्युच्युअल फंडमध्ये. आणि बरेच वेळेला लोकांची अशी भीती असते की हे आम्हाला फायनान्शियल टर्म्स कळत नाहीत. सो आता लोक म्हणतात की मी SIP करतो, पण त्यांना म्युच्युअल फंड माहिती नसतो. पण असा अर्थ होत नाही की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला माहिती इन्व्हेस्टमेंट नाही आहे. SIP हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचा एक प्रकार आहे. सो लोक ऑलरेडी SIP करत असतात, पण त्यांना ती जनरल आयडिया नसते की तो त्याच्या मागे म्युच्युअल फंड आहे. तर ते थोडंसं सामान्य ज्ञान लोकांनी याच्याबद्दल वाढवावं बाय लर्निंग अबाउट इट देमसेल्व्स. आणि जर अगदीच तुम्हाला कळत नसेल, तुमची जर ती कुवतच नसेल किंवा तुमचं क्षेत्र नसेल ते, तर फायनान्शियल ॲडवायझर असतात, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तुमचं एक गोल प्लॅनिंग करू शकता की तुम्हाला कुठल्या वेळेला कुठले पैसे हवेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला गुंतवता येतील, हे तुम्ही शिकू शकता. बरोबर सर, आताच तुम्ही SIP बद्दल बोललात. मात्र SIP ह्या जनरेशनमध्ये सध्या SIP जास्त पुढे आहे म्युच्युअल फंड्सपेक्षा. तर SIP आणि म्युच्युअल फंड्समध्ये नेमका फरक काय तुम्ही प्रेक्षकांना सांगाल? आय थिंक हे एक थोडंसं कॉम्प्लेक्स डेफिनेशन आहे. लोकांना असं वाटतं की SIP आणि म्युच्युअल फंड ही वेगळी गोष्ट असते. पण मी जसं म्हटलं मगाशी की SIP एक प्रकार असतो इन्व्हेस्ट करण्याचा, जे तुमच्या दर महिन्याला तुमच्या सॅलरीमधनं तुम्ही डिसाईड करता की मला एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे एका म्युच्युअल फंड स्कीममध्ये. आणि ते तुम्ही वाढवू शकता, कारण तुमचं उत्पन्नही वाढत असतं, सॅलरीसुद्धा वाढत असते, तुमची ग्रोथ होत असते. तुम्हाला बोनस मिळाला कधी, तुम्ही ते पण टाकू शकता त्याच्यामध्ये. पण ते तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला तुमच्या सॅलरीमधले किती सेव्ह करायचे आहेत म्युच्युअल फंडमध्ये, तुमचे खर्च कशातनं तुम्ही मीट करताय. सो म्युच्युअल फंड SIP हे आता फेमस झालेलं आहे, कारण ते थोडंसं ऑटोमॅटिक प्रकारे इन्व्हेस्ट करण्यासारखं आहे की तुम्ही ते सेटअप केलं की तुम्हाला परत वेळ बघायला लागत नाही. आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे गेले की तेवढेच तुम्हाला खर्चाला पैसे लागत नाहीत. सो तुम्ही तुमचा खर्च जेवढे उरले त्याच्यामध्ये करता. सो ही एक जी ऑटोमॅटिक पद्धत असते इन्व्हेस्ट करायची, ती जनरली चांगली असते. ज्या लोकांना डिसिप्लिन नसतं इन्व्हेस्ट करण्याचं, सेव्ह करायचं, त्यांच्याकरता खूप चांगली पद्धत असते. आणि म्हणून ती जास्त फेमस झालेली आहे. कारण आजकाल एवढे आपल्याकडे पोर्टल्स आलेले आहेत ज्याच्यावरती तुम्हाला म्युच्युअल फंडचं कम्पॅरिझन एवढं सोपं करायला मिळतं. त्यामुळे SIP, म्युच्युअल फंड हे जे टर्म्स लोकांच्या बोलण्यामध्ये आता जास्त वाढलेले आहेत. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात तसंच. मात्र सर, शेअर मार्केटमध्ये ना चढ उतार होत असतात. आता तुम्ही बोललात देखील. पण अशा वेळी सामान्य गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायला हवं? आय थिंक जाणीव असणं हे इम्पॉर्टंट आहे की शेअर मार्केट हे फिक्स रिटर्न प्रॉडक्ट नाही आहे. शेअर मार्केट उतार चढाव होतच असतात. कधीतरी मार्केट एकदम उच्च पीकला गेलेलं असतं, कधीतरी एकदमच खालती गेलेलं असतं. त्यावेळेला तुमच्या न्यूजपेपर हेडलाईन्स, टीव्हीवरती हेडलाईन्स सगळेच खराब असतात. हे चालूच असतं. हे मार्केटचं नेचर आहे. ह्याच्यामध्ये आपण काही बदलू शकत नाही. पण आता आपण जे अवेअरनेस करू शकतो या गोष्टीबद्दल की हे मार्केट वरती खालती होत असतं, तर आपण अशा इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये कराव्या ज्या तुमच्या लॉंगर टर्म असतील. कारण लॉंगर टर्म बघतात, फॉर एक्झाम्पल लास्ट 25 इयर्स आपण बघितले, 2001 पासून ते 25 पर्यंत आपण जर बघितलं तर मार्केट नक्कीच वरती गेलेलं आहे. ज्या लोकांनी 2001 मध्ये पैसे गुंतवलेले, तेव्हा ते .com बबल चालू होता, तेव्हा पण असेच खूप व्हॅल्युएशन वरती गेले होते. पण तेव्हापासून ते आतापर्यंत जर मार्केटची लेवल बघितली तुम्ही, तर नक्कीच मार्केट वरती गेलेलं आहे. सो गुंतवणूकदारांनी पैसे नक्कीच कमवलेले आहेत, पण 25 वर्ष इन्व्हेस्ट करणं गरजेचं होतं. आता या 25 वर्षामध्ये तुम्ही जर SIP केले असतील की हळूहळू दर महिन्याला पैसे गुंतवले असतील, तर तुम्ही ते मार्केटचं टॉप पण पकडलं आणि बॉटम पण पकडलं. असे बरेचसे टॉप बॉटम पकडून तुम्ही ती गुंतवणूक तुमची वाढत गेलेली आहे. तर ही तुमची गुंतवणुकीची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे तिला आपण पोर्टफोलिओची व्हॅल्यू अशी म्हणतो, ती आपण वाढत गेलेली आहे, कारण तुम्ही डिसिप्लिनरित्या त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. सो हे इम्पॉर्टंट समजणं आहे की इक्विटी हे शॉर्ट टर्मचं प्रॉडक्ट नाही आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आज पैसे टाकले म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये की दुसऱ्या महिन्यात तुमचे डबल झाले पैसे, कधीतरी होतं, लक तुमचा चांगला असेल तर, पण ती रिपीट करता येत नाही गोष्ट. आणि शेअर मार्केटचे रिटर्न्स कधीच सरळ जात नाहीत, ते ऑलवेज वरती खालती असतात. आणि हे त्याचं फीचर आहे, ग्राफ ह्याचा प्रॉब्लेम नाही, हे त्याचं फीचर आहे. पण आपल्याला सवय असते फिक्स्ड रिटर्न अपेक्षा करायची. सो थोडीशी आपण अपेक्षा चेंज करायला लागते जेव्हा आपण हे करतो. आणि अपेक्षा कशी बदलावावी की तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 100 रुपयापैकी तुम्ही मे बी 10 चालू करा. 10 तुम्ही टाका शेअर मार्केटच्या प्रोडक्ट्समध्ये, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये, आणि उरलेले 90 तुमच्या फिक्समध्ये ठेवा. तुमचा असा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा असा आत्मविश्वास वाढेल याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा. मग हळूहळू जास्त अमाऊंट टाका. कारण आपला गोल काय, आपला गोल आहे आपले लॉंगर टर्मचे नीड्स आहेत ते आपल्याच गुंतवणुकीने आपल्याला फेडले पाहिजेत. आपलं इन्कम काय परमनंट नसतं, आपल्याकडे काही कॅलॅमिटी होतात आपल्या ह्याच्यामध्ये, आपला इन्कम दरवेळेला वाढतच नाही असं शक्यता नसते. आपले जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्याच ग्रोथमधनं आपण स्वतःचं करू शकलो, रिक्वायरमेंट्स बीट करू शकलो तर ते सगळ्यात चांगलं असतं. निश्चित. सर, तुमच्याकडून खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळतीच आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की लॉंग टर्म गुंतवणूक का महत्त्वाची आहे? लोक नेहमी शॉर्ट टर्ममध्ये परतावा का शोधतात? आय थिंक थोडीशी आपल्याला ती ग्रीड पण असते, म्हणजे आपला लोभ असतो की शॉर्ट टर्ममध्ये आपण जर इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला लगेच रिटर्न मिळतात. तर हे जी आपल्या डोक्यामध्ये अपेक्षा असते ती इक्विटीसाठी नाही ठेवायची, कारण इक्विटीमध्ये दरवेळेला मिळण्याची गॅरंटी नसते. आणि लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट का करावं? तर एक पॉईंट मगाशी बोललो होतो की जर महागाई जी आपली असते ती नक्कीच वाढते. जसं आपली इकॉनॉमीची ग्रो होते इंडियाची, तशी महागाई आपल्या कंट्रीमध्ये जास्ती आहे कम्पेअर्ड टू डेव्हलप्ड कंट्रीज. तर ही जी महागाई वाढत जाते ती महागाई आपण कशी बीट करणार? ती महागाई बीट करायला आपण इक्विटी प्रॉडक्ट्सवरच इन्व्हेस्ट करणार, आणि त्याच्याने लॉंग टर्म तुमचे जे रिटर्न्स असतात ते थोडेसे जास्त होते आत्तापर्यंत. ह्याची अशी गॅरंटी नाही की दरवेळेला हेच रिटर्न तुम्हाला मिळतील. इक्विटी प्रॉडक्टचा हाच एक प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये गॅरंटी आपण देऊ शकत नाही, कारण आपली इकॉनॉमी आपली कुठे असेल, आपल्या कंट्रीची ग्रोथ कुठे असेल हे आपल्याला आधीपासून सांगता येत नाही. पण जी ग्रोथ होणार आहे त्याच्यामध्ये आपण ॲटलिस्ट भाग घेऊ शकतो, आणि त्या भाग घेतल्यामुळे आपली थोडी महागाई आपण बीट करू शकतो. निश्चितच सर. मात्र जोखीम म्हणजेच रिस्क हा शब्द ऐकल्यावर लोक नेहमीच घाबरतात. जोखीम म्हणजे नेमकं काय, ती कशी समजून घ्यावी लोकांनी? जोखीम किंवा रिस्क ही गोष्ट समजणं खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण जोखीम लोकांना जनरली वाटतं की शेअर मार्केटमध्ये वरती खालती उतार चढाव जे होतात ती जोखीम आहे, पण ती खरी जोखीम नाही. जोखीम खरी अशी असते की तुम्हाला जेव्हा फ्युचरमध्ये पैसे हवेत ते तुम्हाला तेवढेच पैसे तुम्हाला मिळतील की नाही, ही जोखीम आहे. तर ह्याच्यामध्ये पैसे मिळणं त्यावेळेला हे इम्पॉर्टंट असल्यामुळे लोकांनी जोखीमेचा जो डेफिनेशन आहे ती अशी ठेवायची नाही की मार्केट वरती खालती जातं म्हणून ही जोखीम होते. पण तुम्ही ज्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करता त्या प्रॉडक्टने तुम्हाला ते रिटर्न्स तेवढे दिले पाहिजेत तुम्हाला फ्युचरमध्ये तुमचा खर्च फेडण्यासाठी. सो ही खरी जोखीम आहे, आणि त्याच्याकरता आपण इन्व्हेस्ट करतो. आणि हे सगळं लिंक आहे आपल्या महागाईमध्ये, आपल्या लाईफस्टाईलबद्दल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कमी खर्चामध्ये जगायची सवय असेल, सडनली तुमची इन्कम वाढली, तुमचं उत्पन्न वाढलं आणि तुम्हाला वाटलं की आता मला जास्त खर्च करायचा आहे, पण तुम्ही तुमच्या सेव्हिंग्सची काळजी नाही घेतलीत तर, आणि किंवा गुंतवणूकची काळजी नाही घेतली तर तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला जी गरज पडेल पैशांची ती तुमची मीट नाही होणार. ती खरी जोखीम आहे. सो आपल्या लाईफस्टाईलची महागाई आणि जनरल इकॉनॉमीची महागाई समजून घेऊन आपण सेव्हिंग्स वाढवणं आपल्या उत्पन्नाबरोबर, ही एक जी कॉन्सेप्ट आहे ती लोकांनी समजून घेतली पाहिजे की त्यांनी फ्युचरची जोखीम कमी होते इन्व्हेस्ट करण्यामध्ये, रिटर्न्स मिळण्यामध्ये. पण जी जोखीम डेली आपल्याला वाटतं की आज मार्केट वरती गेलं म्हणजे चांगलं वाटतं, मार्केट खालती गेलं म्हणजे अरे ही रिस्क आहे, हे मला नको होतं, हे जे उतार चढाव असतात त्याच्यानी आपलं जर मन वरती खालती होत असेल तर ती खरी जोखीम नाही, ती नुसती आपली इमोशनल अपडाऊन आहे. निश्चित सर. मात्र PPFS म्युच्युअल फंड इतर म्युच्युअल फंड्सपेक्षा वेगळे का असतात, का आहे? आणि सो PPFS म्युच्युअल फंड हे PPFS ग्रुपचा पार्ट आहे, जे गेले 40 वर्ष फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये आहेत. पराग पारिक त्यांचे फाउंडर होते. आणि PPFS म्युच्युअल फंड आम्ही चालू केलं 12 वर्षांपूर्वी. त्याचा एकच हेतू होता की गुंतवणूकदारांसाठी, इन्व्हेस्टर्ससाठी एक सोपा उपाय आपल्याला करता येईल का, सोपं प्रॉडक्ट आपल्याला तयार करता येईल का. सो आमचा पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड जे आमचं सगळ्यात मोठं प्रॉडक्ट आहे, त्याचा एकच हेतू होता की लोकांनी एका डायव्हर्सिफाईड वेमध्ये इन्व्हेस्ट करावं. म्हणजे छोटी कंपनी, मोठी कंपनी, लार्ज कॅप, स्मॉल कॅप जसं म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं, किंवा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करावं, किंवा भारतामध्ये नाही इवन आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये पण लोकांनी इन्व्हेस्ट करावं. असं एक प्रॉडक्ट आम्हाला तयार करायचं होतं जे लोकांना एकदम सोपेपणे चूज करता येईल, आणि तो एक गोल होता. त्यानंतर आता अजून 5 प्रोडक्ट्स पण आम्ही लॉन्च केले आहेत, ज्याच्यामध्ये निवेशकांचे, गुंतवणूकदारांचे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म किंवा लॉंगर टर्म गोल्स, तिन्ही गोल्स आम्ही त्याच्यामध्ये मीट करू शकतो. सो
याचा डिफरन्स असा आहे की बाकी जो म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये मे बी खूप जास्त स्कीम्स असतात, थोडंसं कन्फ्युजिंग होतं लोकांना समजण्यामध्ये. आम्ही प्रयत्न खूप करतो की प्रॉडक्ट्स कमी ठेवावे आणि तसेच प्रॉडक्ट्स लॉन्च करावे जे आम्हाला वाटतं की गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत आणि आमच्याकरता योग्य आहेत. कारण आम्ही पण उत्पन्न करतो हे काम करून आणि आम्हाला पण गरज आहे इन्व्हेस्ट करायची. सो आमचे पैसे पण त्याच्यामध्ये गुंतवले गेले पाहिजे त्या सोप्या मॅनरमध्ये. सो आमच्या वेबसाईटवरती एक स्किन इन द गेम नावाचं एक पेज आहे, ज्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉई, प्रत्येक डायरेक्टर, इव्हन आमचे कंपनीचे फाउंडर, त्यांची फॅमिली, किती लोकांनी किती पैसे गुंतवलेले आहेत हे आम्ही आधीपासून डिक्लेअर करत आहोत. कारण हे प्रॉडक्ट आमच्याकरता बनवलं होतं आणि इतरांना पण त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही हे प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. हा थोडासा वेगळा भाग आहे. दुसरा वेगळा भाग असा आहे की आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं हे माहिती होतं आपल्या इकॉनॉमीमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, पण आम्ही जवळजवळ 30% आमच्या फंडची जी व्हॅल्यू आहे ती ग्लोबल कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. याचा फायदा असा होतो की आंतरराष्ट्रीय कंपनीज, फॉर एक्झाम्पल आपला फोन आहे जो ॲपलचा असतो किंवा गुगलनी बनवलेला फोन असतो, आपण जीमेल वापरतो, सर्च वापरतो, या सगळे आंतरराष्ट्रीय प्रोडक्ट्स आपण रोज वापरतो. आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती शॉपिंग करतो. हे फायदा कोणाला होतो? त्या ग्लोबल कंपनीजना फायदा होतो. तर आपण नुसतं कस्टमर म्हणूनच त्याच्यामध्ये भाग घ्यावा का गुंतवणूकदार म्हणून पण त्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये भाग घ्यावा, ही एक चॉईस होती आम्हाला आणि आम्ही त्याच्यामुळे ग्लोबल कंपनीजमध्ये पण इन्व्हेस्ट करतो. सो हा एक थोडासा डिफरन्शिएटिंग पार्ट होता पारंपरिक म्युच्युअल फंडबद्दल, पीपल म्युच्युअल फंडबद्दल वर्सेस रेस्ट ऑफ द म्युच्युअल फंड कंपनीज. निश्चित सर, मात्र नवीन गुंतवणूकदाराने PPFSच्या कोणत्या स्कीममधून नेमकी सुरुवात करावी? सो ह्याच्याकरता हा प्रश्न सरळ देऊ शकत नाही उत्तर मी. याचा प्रॉब्लेम असा आहे की लोकांची गरज काय. जर तुमची लॉंग टर्मसाठी गरज असेल तर आमचे फ्लेक्सी कॅप फंड आहे किंवा टॅक्स सेव्हर फंड आहे, हे तुमच्याकरता उत्तम ऑप्शन्स आहेत. लॉंग टर्म म्हणजे किती, 5 वर्षाच्या अधिक तुम्हाला असेल इन्व्हेस्टमेंट करायची वेळ. तर तुम्हाला मीडियम टर्म हवा असेल 2 ते 3 वर्षाकरता, तर आमचे हायब्रिड फंड्स आहेत, कन्झर्वेटिव्ह हायब्रिड आणि डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड, हे 2 चांगले आहेत. आणि एकदमच शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट आहे, 1 वर्षापेक्षा कमी असेल तर आर्बिट्राज फंड किंवा लिक्विड फंड, हे 2 उत्तम उपाय तुमच्याकडे आहेत. निश्चित सर, मात्र म्युच्युअल फंड निवडताना लोकांनी नेमकं काय बघायला हवं, रिटर्न्स की प्रोसेस? सो दोन्ही इम्पॉर्टंट आहे, पण अनफॉर्च्युनेटली ज्याला जर ज्ञान नसेल तर त्याला प्रोसेस सांगून पण ती किती समजेल आणि त्याच्यामधून ते प्रॉडक्ट चूज करू शकतील की नाही हे खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण तुम्ही नक्कीच घ्या, म्युच्युअल फंड कसे असतात, काय असतात. आणि म्युच्युअल फंड, प्रत्येक म्युच्युअल फंडला दर महिन्याला एक फॅक्ट शीट रिलीज करायला लागते, त्याच्यामध्ये आमचे सगळे इन्व्हेस्टमेंट्स असतात. तुम्ही बघा तुम्हाला त्यातनं इन्व्हेस्टमेंट काय कळते प्रोसेसबद्दल. जर तुम्हाला कळलं किंवा आम्ही जर कम्युनिकेट करतो तुम्हाला ते कळलं तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या गुंतवणुकी करा. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म रिक्वायरमेंट तुम्हाला माहिती पाहिजेत, निवेशकाला माहिती पाहिजेत. हे आम्ही तुमच्याकरता चूज करू शकणार नाही. आम्ही जे प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे ते आम्ही सांगू की हे लॉंग टर्मसाठी आहे, शॉर्ट टर्मसाठी आहे किंवा मीडियम टर्मसाठी आहे, पण तुमची जी गरज आहे ती तुम्हाला नक्कीच कळली पाहिजे. सो प्रोसेस इम्पॉर्टंट आहेत. रिटर्न्स जर बघता तुम्ही तर जर डेट प्रॉडक्ट असतील तर रिटर्न्स जनरली शॉर्टर टर्मचे बघा की रिटर्न्स शॉर्ट टर्ममध्ये ह्याच फंडनी किती दिलेले आहेत गेले 5-6 वर्षामध्ये. आणि जर इक्विटी बघा असाल तर नक्कीच तुम्ही लॉंग टर्म बघा, 5 वर्षाहून जास्ती या फंडनी किती रिटर्न दिलेले आहेत. मला थोडंसं कळेल की प्रोसेस आणि रिटर्न एका पॉईंट नंतर ते मर्ज होतात, की तुम्हाला कळतं की ही जर प्रोसेस फॉलो केली लॉंग टर्म ओरिएंटेशन आणि जर जे फंड मॅनेजर बोलतात तेच ते वागतायत तर तुम्हाला लगेच त्याच्या रिटर्न्समध्ये कळतं. पण हे गॅरंटी नसतात, रिटर्न्स म्युच्युअल फंडमध्ये गॅरंटीड नसतात. सो हे लोकांना माहिती पाहिजे. निश्चितच सर, आता आपण म्युच्युअल फंड्सबद्दल बोलतोय आणि म्युच्युअल फंड्स आता भरपूर ठिकाणी अवेअरनेस आहे सगळ्यांना. तर आपले मराठी प्रेक्षक आपल्याला पाहतायत, तर जाता जाता आमच्या मराठी प्रेक्षकांना गुंतवणुकीसाठी काय सल्ला द्याल? सो गुंतवणुकीसाठी सगळ्यात पहिला सल्ला म्हणजे जे आपली माइंडसेट असते की फिक्स्ड प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे दरवेळेला, तर थोडंसं बाहेर यावं अशी माझी इच्छा आहे. सेकंड गोष्ट अशी आहे की जर तुमची महागाई हे तुम्हाला इम्पॉर्टंट असेल समजणं, तर इक्विटी प्रॉडक्ट तुमच्याकरता नक्कीच इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या पूर्ण पोर्टफोलिओमध्ये थोडासा तरी पार्ट इक्विटीमध्ये असावा आणि तुमची जशी समज वाढेल तसा हळूहळू तो वाढावा आणि तुमच्या गोलप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्ट करा. ह्या 3 गोष्टी तुम्ही जर केल्यात तर आय थिंक तुम्ही एक व्हेरी वेल राऊंडेड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनवू शकता. निश्चित सर, आत्तापर्यंत आपण म्युच्युअल फंड्समध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याबद्दल बोललो. मात्र आता म्युच्युअल फंडचे अवेअरनेस इतका आहे की लोक कोणाचंही ऐकून कशातही इन्व्हेस्ट करत असतात. मात्र कोणती गोष्ट आहे जी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केली नाही पाहिजे? सो हा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे की आजकाल सोशल मीडियामुळे व्हॉट्सॲप, टेलिग्रामवरती वगैरे एवढी माहिती मिळत असते की लोकांना वाटतं की जी कुठली माहिती आहे ती आपल्याच फायद्यासाठी आहे आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करावं. तर ही जी ग्रीड असेल ना ती पहिले बंद करावी. तुम्हाला जर कुठली गोष्ट कळत नसेल तर ती समजून घेणं हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठलंही प्रॉडक्ट, तो शेअर मार्केटमधला स्टॉक असेल किंवा म्युच्युअल फंड असेल किंवा कुठलंही प्रॉडक्ट असेल, तुम्हाला ज्या प्रॉडक्टबद्दल माहिती नसेल किंवा समजत नसेल तर पहिले तुमचा गोल असला पाहिजे समजून घ्या की ते प्रॉडक्ट काय आहे. तुम्हाला जर कोणतरी बोललं की ह्या म्युच्युअल फंडमध्ये थोडेसे पैसे टाका, तो ठीक आहे, चांगलं आहे, पण तुम्ही
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 100 म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात का? नाही. तुम्ही 3-4 म्युच्युअल फंड चूज करा तुमच्या गोलप्रमाणे आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. असं हे लटांबर नाही मांडायचं पोर्टफोलिओमध्ये, 100 म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. आणि आजकाल लोकांचं आहे की एवढं सोपं झालं आहे ते म्युच्युअल फंड बाय करणं, की कधी घरी बसल्या बसल्या पायवरती करून ओके मी हा फंड बाय केला, तो फंड सेल केला. ह्यानी मेन गोष्ट अशी होते की आपण टॅक्स भरतो प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती, ते आपण गृहीत धरत नाही. दुसरी गोष्ट असते एक्झिट लोड, जो आपण कधी बोललो नाही याच्याबद्दल. पण एक्झिट लोड काय असतो की तुम्ही जर शॉर्ट टर्ममध्ये बाहेर म्युच्युअल फंडमधनं सेल केलेत, तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनीला 1% द्यायला लागतो तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा. हे का द्यावे? तुम्हाला जर तुम्हाला जर ज्ञान असेल तर तुम्ही तेच ज्ञान वापरा आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा. बरोबर. ह्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून थोडंसं इन्व्हेस्टर्सनी किंवा निवेशकांनी थोडं अवेअर राहावं की सगळ्याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू नका. ग्रीड पहिले 10 गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायची करू नका. जे समजते त्यामध्येच इन्व्हेस्ट करा आणि समजा नसेल तर स्वतःचं अवेअरनेस वाढवा. निश्चितच सर, तुम्ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होईल. खूप छान पद्धतीने मार्गदर्शन देखील झालं. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर करिअरशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.